अरे बाल्या तुला तर माहितच आहे निकल्या किती दिवस झालं माझ्या संग बोलणं आपण झालाय काय माहित लागा ती जाने सोडून गेल्यापासून तसं करायला लागले चितल्यावाने आहे का बाल्या जानेचा नंबर कुठं गावल का कुठं गावल रोडला पडलाय वर मग कोणाला विचार सावकाराला मग दुसरं कोणाला विचारूया कोण देत नसतं नंबर पाहिजे ना हा झालं त्याला लागा शब्द दिलाय नंबर देतो म्हणून दिला म्हणून सुद्या कुठे आहे रे आम्हाला का आम्हाला लागा तुझ्या संगच असतंय की ना आडव बोलू नको तुला आधी सांगतो तुम्हाला विचारून नंबर कोणाकडे भेटेल रे अरे अरे जानेचा नंबर पाहिजे की तिचा कुठं भेटत बाल्या जानेचा नंबर तिघा चौघांकडे भेटेल बघ एक तर बापूराव दुसरी शिवानी तिसरा सन्या सन्याकडे कशाला डायरेक्ट जायचं नंबर मारायला काय म्हणायचं जानेचा नंबर पाहिजे जरा ठेवलं काय तर कारण लावलं पाहिजे मला कुठलं जरा सन्याकडे जायच्या आधी बापूरावकडे जाऊया बापूरावकडे असेल नंबर नसला सावकाराकडे जाऊ मग केस शिवानी आहेच की शिवानीकडे जायचं लयच भेटला नाही तर मग सन्या आहेच की आपल्याला सन्याला माझी मी गंडा लावतो हा असेल की कुठे जाते त्याच्याकडून नंबर भेटला पाहिजे दाद्या उठ की वैरण बघ केवढे वैरण आणजा तुझा तुझ्या कामाचं बरं का बघ तू वैरण आणणार आहेस का नाहीस माझं मला कळतंय तू सांगू नको मला कामाचं बघ ती का कर गप येऊन येतो बस टाक नाही तर बस माझ मला अभ्यास करू दे. पेपर सोडूनची कामं करत बसले मलाच ओळखते काय अभ्यासानं वाकू द्या माझ्या मते राणे तुला ती पुरस्कार जाहीर करायला पाहिजे अभ्यास रत्न पुरस्काराने सन्मानित करायला पाहिजे है ना शाळेत तर काही येत नाही तू काय बघा येतोयस 40% पडले तुला 10वीला तुझ्यामुळं तुझा की त्या मास्तरनं मला बोलवून सांगितलं तुमच्या बहिणीचा सत्कार इथं घेऊया काय पंचायतीत घेऊया राहू द्या असू द्या लय काम असतील तिला म्हणून सांगितलं आणि काम आहे नावाला बॉम्ब हा तुझ्या या असल्या वागण्यामुळे ना ती निघून गेल्या मी पण जाणार आता बस एकटाच इथं मग कधी जाणार चल इष्टी बिष्टी चुकल पूर्ण चल आव लवकर पेपर झाल्यावर जाणार आहे मग अजून पाऊस कोकणात आहे तवरच कशाला गरजावर जा करायला लागलीस हा बघ कुठं जरी गेलीस तर शेवटी हितच यायचं आहे हितनच लगीन करून जायचं आहे सारखी आत्ती 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 करू नको आत्ती काय तुझ्या आयुष्याला गेलेली नाही तू नको सांगू मला मीच आहे शेवटी इथं देण्यात ठेवतो काहीच की पिढायला काय पिढून वाळले सरारा माझं रागात आठवलंस तो बर मी अभ्यास करू का नको आता मग का तोंडा लागले माझ्या कर की मोहर तूच बघून बडबडायला लागलायस की तुला घरात बसलेलं बघवून झाले जा बाहेर मग निघून जातो जरा चार्जिंग लावलाय जातो उचलून घेऊन जा charger. बसत नाही बस ग एकटीच तूच बस बोल की सगळं खायला तुझं हा पासवर्ड कसा आला बाल आम्ही रोजचा धंदा आहे आमचा यो असला
लगा सगळ्यांच फोनचा पासवर्ड मला माहित आहे आणि जर निघत नसला हा. तरी आपल्यावर हाय हे सिस्टम अंका फोनची अशा आहे. कसं खाली दगड ठेवून हा मग पासवर्ड लय शहाणा आहे तो. दादा बसा अरे तर खाली बसायला सांगितलंय मांडी कुठं बसलाय बस इथं कडू तुला काही लाज आबरू काय आहे का नाही का घरात पण असंच करतोयस तिथं तर नाही जा चप्पल पाक सगळी घरात घेऊन आलाय तुम्हाला चार शब्द चप्पल काढ. सवय लागले काय चप्पल काढ जा. चप्पल काढ. दिसलं नाही मला. लगा कुठं नाही मापास झालं बरं. मी काय केलंय का पाकच्या देवाऱ्यापासून येणार चपल्या तुम्ही हा असून दे ना. मी काय नेले का मी नेले का तो गाठल्याच नाही चेऱ्या लगा काय बाहेर काढलं रे कोणी 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 तर नेले असतील तुझ्या हाणून जपून बघ ए, चल तिकडं. अरे आई जरा दिसलं का? अरे नाही ग बस ए ग बस पैसे नग मला पैसे नगत बस इथं आली की. मला माहित नाही पासवर्ड आणि इकडे बघ तू तो विचार नाही पासवर्ड काढ की. हिरानं उडून देतो आधी सांग कशाला पाहिजे अगे एकाच पैसे यायचे तर त्याला फोन लावायचा का तुझ्याकडे नाही का फोन अग बॅलन्स संपलाय दाद्या तुला सांगितलंय ना कोण कुणाला द्यायचं नाही म्हणून आणि इकडे कुणाला कळलं का? द्यायचं नाही कळलं का आमची आई कसली वाईट आहे ती हा हा? प्रॉब्लेम महत्वाचं काम आहे ए दादा तिला बॅलन्स मारलाय उगाच ती फोन रागा हाय ती बी फोडून टाकल परत तो मला मोबाईल मागायला राणे काय काम आहे ती तिला खरं सांग मग ती देते काय सांग लागा जाणीचा नंबर पाहिजे बस का कुठल्या जाणीचा आपण सावकाराच्या तिचा कशाला नंबर पाहिजे निघायला पाहिजे निकल्या काय करायचं आहे लोणचं घालायचं आहे का? लागा तू त्याच काम कर की दिलं तू. तुम्ही गावभर फिरताय सा तिचा नंबर कशाला पाहिजे तुम्हाला आता हाय जा. म्हणून मी सांगत नाही लगा मग माणसात राहायचं रे हा अरे लागा निघायला कशाला पाहिजे पाहिजे तिचा नंबर त्याला तर कशाला पाहिजे तुला माहित नाही का उगा आता मला वाढते ती घरात तुम्ही लगा तुमच्या नादाला लागून नाही मला ती एक टाइम देते ती बी बंद करते हा लगा मित्रासाठी एवढं करणार नाही हे असलं मित्रासाठी त्याला लय आता असं उसळायला लागलं असं लागते त्याला हा ठीक आहे लागा. माझ्यापाशी कशाला नंबर आहे तिच्या का ते काय मी ऑफिसर आहे मी मला नंबर अरे, हा इकडं असेल. मग घे की तिच्याकडनं ती देते बी. कोण फिट असेल तर तिने केला असेल अरे नाही की माझ्यापाशी कशाला नंबर की माझा फोन आहे तिचा काय नंबर तिचा मोबाईल तिच्यापाशी आहे विचार तिला आहे का ए आहे का बाई तुझ्यापाशी हाय पण मी देत नाही कळलं का हा कळलं तुम्ही एक काम करा तुम्हाला सांगू नंबर कोण देईल ती सावकार देईल छान का आम्हाला महाराष्ट्र काढलं. मग काय तुम्ही आता चांगलं घरावून त्यांच्या मोर काढायचं चाललाय की मोबाईल घे नंबर घे काय जाताय मोबाईल ती सगळं हा जाऊन काय जा म्हणा त्या मेकल्याला बसत रेल्वेला संध्याकाळी जा म्हणा मुंबई ए, शेवटची चेतो हाय का नाही नंबर माझ्यापाशी नाही सांग. तुमचं तुम्ही कुठनं घ्यायचं तिथलं घ्या पुन्हा बोलू कुठलं काम जा की. बोलू दुकान चल. नाही त्याचं लागा कुत्र्या हाणत येत आहे इकडं हा परबिर जर आला तर नाही दालफाड मोडून येत नाही जा गरीब लागल. माग सुद्धा बघायला नाही सांगतो तुम्हाला ही काय बनकड आहे ए मला काय माहित नाही बघ भानगडी बिनगड तकडे बघा जावा मला काय गावात सोडलाय मोकळा कोणा आहे भानगडीने काय करायला हा मग तुझ्याकडेच बरं आलीत मागायला नंबर पण नंबर असला तर दे होताच पण बघा चाललंय पागळ लावून उघडा नाही होता काय करायचं तुला होय नंतर सगळं माझ्या अंगठीत आहे होय. हायच कशाला म्हणतेस नाही म्हणायच नव्हतं तुला होता म्हणून नाही म्हटलं होता म्हणा नाही म्हणलं नाही हे केलं हा मी आता मला मार करते राणे जरा जाऊन येतो काम आहे. उशिरा जा म्हटलं
तुला पुरस्कार देण्यात येत आहे, अभ्यासरत्न पुरस्कार. थँक्यू. थँक्यू. आज एकटीच गेली कॉलेजला. सुमन पण आणलं तेवढे तर इथं का नाही काय माहिती. त्याच्यावर होता पण त्यांनी दिला आता कोणावर भेटायचं काय त्या शिवांचा शिवाने नंबर आहे का नाही माझ्याकडे असं दे की कशाला पाहिजे ना. अगं जरा काम आहे ग काय काम आहे सरांना पाहिजे होता ग सरांना? हा कशासाठी? काय माहित पाहिजे होतं तर पाहिजे होता तू द्यायचं काम कर की तू कधी आलतास कॉलेजमध्ये? परवा मला दिसला नाहीस. तुला कसं दिसणार मी डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलतो हां हां. नाही माझ्याकडे नंबर तिचा. असेल की नाही माझ्याकडे नाही, खरंच नाही. असेल मला का? पण पाहिजे ना तिचा नंबर. सणाकडे असेल का होय त्याच्याकडे असेल. सणाकडे जावायचं सोड सोड सावकाराकडे जाऊ देशाना चेक चेक एका दुसरे बघायला शेट तुम्ही इकडे कसं वाट चुकला आज? नाही कुठं दुकानात कुठले घ्यायला हा? माहिती कुठे लागा नीट बस की लागा गरीबाची खुर्ची मोड बिडेल. तुमच्यासारखं आम्ही सावकार आहे लागा. मी सावकार नाही, मामा सावकार माझा रे. मामा असू दे कर मामा आता देतोयच की तुला का नाही देत देत नाही नाही देत आम्हाला. लागा एवढा पैसा कुठे ठेवायचा आहे? ए ती जाऊ दे, म्हैशी कुठे सांग. ते गेले दुकानात. कुठल्या आता माहित नाही का तुला? ते ह्याच्या ड्रेस शॉपिंग तुझा लागा जोडीदार आहे तुला माहित नाही. माहित नाही मला. कुठे गेला नीट सांग रे. दुकानात कुठे अरे गेला? दुकानात गेला तर कपडे आहेत त्या. कपड्या गेला व्हय? हा कधी गेलाय? सकाळी गेला वाटतं. बर बर. लागा बोंबलं थेंडायचं बंद करा जरा. कोणी तिथे बोलले तू? तू आणि ती दाद्या कधी? कधी हा काय लागा गप्पाला का तुम्ही ना? सन्या. तुमची नाटक बंद करा असली. कोणी ते बोलले माहिती आहे गावाला माहिती सगळ्या. लगा तू कुठं कुठं जातोय ना ती मला माहित आहे चांगलं. कुठं एवढं बोलला? द्या तुला लागतं. काय करायचं आहे? हा तुझा काय संबंध मला बोलायचा? माझ्या भावाला घेऊन येतायचं. ए चल नी. जा मग जा. हा, चल. आणि आज चालेल कस काय आलाय? माझी गाड्या बंद पडले. बंद पडल्या का मामाला काढून घेतल्या ती मला नको सांगू. अरे घरा ठिकाणी गाड्या द्या. हा. मामा घेऊन जा जावा म्हणते. लय शहाणा आहे माहित आहे. हा, कोण शहाणा माहित आहे? जावा जावा ए चल. जावा कामा त्यांच्याच बघा जावा. ए चल निघ. हा मी पण पुण्याला नादा त्या शांत्याच्या ही सुमत्या नादासह परत बिघडले
गेल्या बाहेर गेल्या का ते? काकू ती नक्की कुठे गेल्या अगं माझ्या बहिणीची प्रिय साखरपुडा आहे तिकडे गेले ते. तुम्ही गेला नाही का जाणार आहे की मी पण आहे ते जनावर माझं माझ्या जाणार आहे मी पण म्हणून. मला न सांगता गेले किती खरं अचानक ठरलं ग. बरं कधी येणार आहे ती 2-4 दिवसांनी येईल की 2-4 दिवसांनी कॉलेज आल्यावर येते कॉलेजला. पण काकू आता पेपर आहेत की हो येईल 2-3 दिवसानं आल्यावर जरा सांग की तू पण तिला. मी सांगतेस तरी पण तिला कळाय पाहिजे की तिला जरा सांग आल्यावर जरा साखरपुडा आहे ग बहिणीची प्रियेचा म्हणताना गेल्या. आल्यावर तू सांग जरा तिला समजावून. ती लय हुशार आहे करते ती. बरं मी येऊ का सुमनला सांगितलेले मी लगेच जाऊ नकोस लवकर म्हणून. दोघं जावे म्हणून सांगितलं ऐकली नाही गेले लगेच. आता अध्याच पडते यायला. मला हरभरा काढले ते सगळे गिट्टी तेवढं प्रेम टाकायचं. नंबर भेटतो तुला 10 पार्टी देतो बस का बाल्या खरं सांग तुला हे निघल्यामुळे एवढी खत नाही तिकडे येड्यावर हिंडा लागले असं नाही केला असते का नाही पेंड्या गोळा करायला लागले नंबर कसं मागायला मागायचं माहित आहे की कारण लावलं पाहिजे शिवण्याला म्हणाल तसं सर भाऊ काय करायला रे तुझं काय रानली कामं चालू आहेत. गावात दिसत नाही आजकाल का रे कामं सोडे बा गावात करायला सगळं म्हण की मामांचा आपला म्हणजे आपणार ना काम केलं पाहिजे रे. पण तुमचा आधी काय काय नाही आज तो असं तुझ्याकडे जरा काम होतं माझ्याकडे तुमचं काम होय तरी लगा जाण्याचं मास्तर माहित आहे का तुला हां ते टेंबरे सर हा हां त्याला तिचा नंबर मागितलाय मामाकडे नंबर आहेच घे त्यांचा. अरे नाही मामाचा फोन बंद लागला तुझ्या होय हा बरोबर. पण तुम्हाला नंबर देऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाता तर अरे लगा जातोय रे दादा कधी दिसत नाही. लगा जातोय की रे भावा जेव्हा मी असतो तेव्हा तू नसतो तू असतो तेव्हा मी नसतो मी कॉलेज चालू केले पाहून लगा दिला नंबर लागा सकाळ तर नाही व्हायला लागली पैसा घ्यायला घ्या लागली थांबी जरा काढलंच की 72-18 तोरण हां त्याच्यात काय चल भाऊ हां thank you. चालेल. काय लागा तुम्ही पोरं आले ते एक काम करा मूडच घ्याला. सोन्या पण म्हणलं एक गावात दिसला चला आता गावात एक राऊंड टाकून येऊया.
बरं का? कोणाही आज कसं काय गावात शेवट मिळालं आम्ही असंच लगा पाक थंड झाला तुला हा एवढं कसं काय शांत झालं मामान झापलं त्या दिवशी जरा नुसतंच आपलं लगा मामाय जाग्याला जर मी असतो नसतो तुला आता दांड्याला बोलला असता मामाय म्हणून नशीब वाचला नुसतं 2 शब्द ऐकून गप्प जा तुम्ही काय केलं नव्हतं काय केलं नव्हतं लगा कुठे बी पुरी घेऊन उभा राहता लगा बोलत नाही हा? असलं काय प्रेम असते कुठलं प्रेम असलं काढू नका मला हे बघ तुझं आता करतो ना ते सगळं आम्ही करून बसलो का तू आम्हाला सांगू नकोस प्रेम म्हणजे काय असतं ती अशी उन्हानं पिकली नाही ती मग अनुभवानं पिकलेली देणार काय लागा तर असू दे मला काय करायचं आहे हो खरंच काय नाही ही कुठलं कोण चाललंय पीठ माग्या काय म्हणतो ना निघलंय ती आणि असं का होंदाडलं केलं मला कापा गेलो काय सांगू तुला 7 माणसाचा 8 सिगरेट दिल्या काय नको लागा काम केलं असता पैतागला जीव माहिती आहे का माझ्यासारखा त्या बागातच झोपला असता घरला यायची दास्ती बी घेतली नसती लागा किती फायदा कोणाचा अशा मी तुम्हाला कोण कामाला सांगत नाही आम्ही बागात आता उजो असतो पण जात नाही करे कामाला आम्ही कोणी बागा आणला म्हातारे कामाला? केले त्या काम होय, होय. तू सांगू नकोस आम्हाला हे बस हा नाही नादाला लागलाय लागला फक्त बाकी मुळात काम टाकायचं काम करून आले बाबा बसून जर गावात फिरू नको कामाचा गावात माणूस म्हणतो तरी एवढा दोस्त आहे माझा भाव आहे आणि मी तो भाचा आहे आमचा हा त्याला सांगा बस इतके काय कसं काय किती आज रे काय 400 रुपये लगा 400 रुपये 800 कॅरेट कापून आलाय हे मग काय तुझ्या जिंदगानी दिवसभराची तू काय केलं फक्त 700 रुपये कमवून आली माहिती आहे का 700 ते 300 दारूला जाते बापरा माझ्याकडे बघू वाटते मी काय अरे ही अट्टल बी एवढा आहे तुला नाही माहित तास करा पुन्हा बी गावात नाही आपण काढू शकू ना आबरू आहे का आपल्याला आबरू व्यसनाचा आहार तेवढं जाऊ नका बाबा कोणता पेटतोय दारू याचं काय पेट मागे बापू तू का हो काय माझ्याकडे काय करतो काय हो अरे मी विजय कोण विजय विजय भावात तो अरे एवढं तू कुठं होतास कसा आहे भाऊ अरे माझा बालपणीचा दोस्त आहे माझा क्लासमेट आहे ना गाई काही नाही रे अरे मुंबईला होतो होय कसा आहे बाबा बरं आहे ना व्यवस्थित आहे तू कसं म्हणतो काय म्हणतोस अगदी मजेत आहे बघ खाऊन पिऊन तुझं सांग कसं काय गावाकडे येणं केलं काय नाही आता वडिलांची तब्येत वगैरे बरी नसती हा. आता ते गावाकडचं सगळं ते मलाच बघावं लागणार आहे खायला ती मात्र शेती, खरं आहे पाणी बरं का? सगळं खरंच आहे ती बरं का तुझ्या म्हाताऱ्याला लय बरं नव्हतं मध्ये खायला आम्हीच काहीतरी करून यालतं दवाखान्याला पण आता कसं आहे माहिती आहे का आम्ही तर किती दिवस बघणार आहे त्याचं आहेच काय, आता मला इकडे यावंच लागतंय माझं तर एक सल्ला आहे बघ की पुन्हा मुंबई सगळं सोड आणि आपलं गावावर करून खा काय करतो तू हे ते मुंबईचा जॉब सोडला मी बरं आणि आता पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस करतो तर आता वडिलांची अशी तब्येत असल्यामुळं असं वाटतं तर गावातच यावं गावातली 2-4 पोरं त्यांची इच्छा असेल ते शिकतील किंवा आपलं काय असेल आपलं ज्ञान आपण 2 शब्द त्यांना शिकवू खायला एक नंबर होईल बघ. विचार तर तोच चालू आहे आता वडील तर काय काठावर पडून असतात सगळं आपल्यालाच बघायचं त्यांची तब्येत पूर्ण खालावली हा ना आता त्यांना काय उठणं करणं होणार नाही बरं झालं तू आलास मला लय आनंद झाला बघ लय वर्षात तुझी माझी गाठ पडली अरे मी पण बघून मी आता तुला बघून तू पहिल्याच आता सेमच आहे काय तुझं बदलच माझ्यात नाही काय बदल होऊन देत नाहीत रे माझी जेव्हा भावाची माणसं कशी देईन मला त्याला ओळखलंच का नाही यो हा बघ यो तो दामू सावकारचा भाचा म्हणजे ते गौराचं पोरगा गावराचा पोरगा त्यो. बरोबर लहान मोठं आणि झालं की. त्यो रघुनानाचा निकल्या अच्छा निघले हा बरोबर आपल्याचं पण लहान होती की रे अरे ही आता माझ्याशिवाय राहतच नाही ती आता आलीच काम असं बसलोच म्हटलं 5 मिनिटं चाय आता बाकी काय म्हणतो निवांत आहे बघ तुझंच सांग बाकी काय नाही आता गावाला जायचा विचार आता इकडे येऊन इकडे सेटल हो असं म्हणतोय चालतं आम्हाला कसं सांगा कोण आहे हे माझा तू लहानपणीचा दोस्त आहे त्यांची कसं होती परिस्थिती जरा बऱ्यापैकी होती त्यावेळेला मी मुंबईला गेला सर्व्हिसला शिकला तिकडं आम्हाला काय आम्ही रिलेशन होतो पण आम्हाला काय घरचं काय येतच नव्हता मी दामो आपला राहिलो गावात मी गेला कसं असतंय परिस्थिती या मानानं सगळं बदलत असते बरोबर. की आई वडिलांचा शिरावरचा हात
किती दिवस आपल्या भाग राहणार नाही, पण वडिलांची तुला पण होतं बरं का डोकं, पण काय तुझी परिस्थिती आता बघ माझी परिस्थिती लय फाटकी तुला माहित होती. बरोबर आहे. आम्हाला केलं तर म्हणजे काम केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला अजून पण नाही. पण कसं आहे ही जेव्हा भाऊ माणसं आहेत मग कसं तर चाललंय बघ. बरं जाऊ दे, आता मी आलोय की 2-4 शब्द तुला पण शिकवण काय असेल ते माझ्याकडून ज्ञान तुला पण सांगायचं काय जमलं तर आपण दोघं मिळून करूया. बघा आता कसं आहे माझ्या म्हणजे बहिणीची काय मैत्रिणी मित्र आहेत त्याला मी बोलून बघतो. आता कसं आहे आपल्या खेडेगावात बाहेरनं क्लास लावण्यासारखी म्हणजे त्यांची परिस्थिती नाही. पण आपण काय करू थोडंफार आर्थिक काय मिळत्या मदत बघूया गावात. नाही नाही, माझा आणि विचार काय एखादी चाललाय, खोली बघून त्याला कोचिंग क्लासेस चालू करून दिला आहे ना. जर माझा विचार काय चालत होता, आता शहराच्या प्रमाणे जर फीस घेतली किंवा त्यांच्याकडून काय पैसे घेतले तर ते यांना परवडणार नाही. तर माझा विचार काय चालला, आपल्या गावाचा एक विचार करून सुरुवातीला आपण फ्रीमध्ये का होईना क्लासेस चालू करू. ठीक आहे एक नंबर आहे एक नंबर आहे. फक्त आता तुझी मदत काय पाहिजे, एखादा गावातलं एखादं मंदिर वगैरे समाज मंदिर जिथं 20-25 पोरं बसतील असं तेवढी एक मला मदत करून दे. काय खोली काय अडचण नाही पोरांनी सांगतो आज तुम्ही बघून ठेवा. आणि तुमचे कोण मित्रमैत्रीण कोण असतील त्यांना प्रत्येकाला सांगा की असं असं आपल्या गावात आता आपण स्वतः आपल्या हक्काचा माणूस शिकवायला आला. जी बाहेर जाऊन आपण मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसला पैसे फी घालवतो ते आपल्या गावात काय अडचण आहे आपल्याला. तेवढी माझी मदत करा. आणि किती हुशार विद्यार्थी ना ग आपल्या गावात 2 जण आहेत. हे दोघं काय हा ह्याच्या जोडीचा एक आहे अजून आला नाही. लगा असू दे की शिक तुझी शिकायचं वयार निघल्या चांगलं आहे, हा. या वयात काम करायचं पण सोबत नाही रे. कामा बघ काम परिस्थितीच्या मानानं करावी लागते पण शिकणं पण तेवढंच महत्वाचं. शिक्षणाला पहिलं महत्व द्यायचं. आमची परिस्थिती नव्हती. आमच्या आईबापांचा शिरावचा हात आमच्या लय लहानपणी निघून गेला त्यामुळे आम्हाला कोणी शिकवलं नाही बाळा. तुम्ही शिका मोठं व्हा कुठेतरी पदावर जावा कुठल्या तर हुद्द्यावर राहा. नाही पण बापूराव तुला पण मदतच होईल आणि तू पण कुठेतरी माझ्यासोबत हात धरून काम करशील ही तर मी तुला गॅरंटी देतो. ठीक आहे फक्त आता काय कर जा घरी जरा वडिलांची विचारपूस कर आणि वाटलं सर आजच्या दिवस राहू दे उद्या सकाळी आपण दामू चौकरची गाडी घेऊ. हां चालेल. ठीक आहे ते आता त्याला पण जरा आनंद होईल लहानपणी आपला दोस्त गाठ पडलाय म्हणल्यावर बरोबर का सांगतो आम्हाला गेले हां सांग त्याला पण विजू आलता म्हणून पण तुमचा लहानपणीचा दोस्त विजू गाठ पडला ना असं सांग. चालते जाऊया का मग चला. जावा तुम्ही तुम्ही तुमच्या घरला जावा लय शहाणा आहे. जावा हे बाबा तुझ्यासारखं नाही अरे कुठं आणले तरुण बरं जावा. तुम्ही कुठे देणार निखिल देणार आपल्याला काय निघल्या त्याची निघल्या यायला लागले काय ती काय ए निखिल आवाज मारला कसं मागायचं उठले मागाय फिरा काय झाले रे हा काना कोणा भेटले काय बोलते लगा पार्टी तिकडा पार्टी काय ती पार्टी माझं डोसकं फिरले 800 कॅरेट कापून दमलोय मी लय मला जाऊ दे घरला सर. काय सुताक संपलं काय कुठलं सुद्धा वाड्या वाड्या मग तो कशाला पडत होता अरे झालं गेला तर कशाला उगाच काढायला लागलाय. तुझं काम केलं काय जानीचा नंबर आणला लव यू बाबा. तूच माझा भाव आहेस भावा. आधी पार्टी आजूर फोन लाव. आधी पार्टी आजूवर फोन लाव. लगा अरे दिवसभर मला 30 दिवस द्यावं. पार्टीचं पार्टीचं बघू की लागा परत आता फोन लावा. परत कधी सांग उद्या जल्दी उद्या का बरं फोन लावणारच का नाही? सकाळचं 9 पाशी बरं जाऊया आपण डाब्याच्या फोन लाव पहिला. खरं तर नंबर मास्तरचं याद लावून कोणाकडे नंबर काढलाय लगा भाऊ तुम्ही आहे म्हणून मला लागा नंबर. नीट बघ बसती का अवैध म्हणते की अवैध म्हणते
अरे ज्ञान गेलेला 8च नंबर आहे दुसरं 2 कुठं आहेत ए, दहा इथं. बघ त्यात. बाकी 2 कुठं आहेत गडबडती चल चल अरे चल काय चल लागलं? झालं काम 8 नंबर आहे, 8 बाकी 2 कुठं आहेत? कसं मारू तुला मला सांग पहिला कसं मारू तुला बाकी 2 कुठं आहेत? कुठं आहेत बाकी धर. आनंदाव पाहिजे सगळं पाणी फिरलं नाश्त्याला उडे तुला जर काय पाहिजे रे चढू लागा त्याला गडबड केली रे. वर तोंड घेऊन सांगत आला नंबर आणलाय म्हणून आपण काय करू 8 भेटले तर उद्या 2 भेटतील. चालेल तुका हवला ना मरलाच द्या ठेव त्यांचे कसे भेटतील? आता 2 कुठं आणायचं आकडे सांग बरं अरे पहिला 8 आकडा आहे की 00 पासून 99 पर्यंत लावू आपण फोन. तेवढंच काम आहे तुला नंबर पाहिजे का नाही? पाहिजे का नाही नंबर? बघ ट्राय करून चल तिथं बसा कुठं कुठे बसायचं? चाल्या ये तू इकडे येऊ नको माघारी हो. लाव त्याच्यामुळे लागा सणांनीच नंबर सांगू तुझं गडबड करतोय तो. अरे तुमची काय आमचीच बॉम्ब आहे ए नंबर आणायचा एवढा बघ. नंबर आणलाय नव्या चांदाने नंबर घेऊन आला सांगत लाव लगा फोन एवढे पण तुझ्यासाठी घेऊन तो आम्हाला वर्ड काय लागा समजून लाव फोन स्टार्टिंग कशावर प्रश्न करू 00 का 99 उलट या का सरळ जाऊया? जिंदगीत सगळं उलट चाललंय सरळ जाऊया आपण हॅलो कुठं लागलाय? बाल्या रॉंग नंबर हे आले बघा अजून बारामतीत लागला. बारामतीचे नाही मुंबईचे लागा बाल्या 01 जी कांड केलीस तिथे निस्तार आता ती नंबर सांग 2 आठव काय त्याला आठवते का? हा लगा ती स्टार्टिंग आहे रे स्टार्टिंग आहे ती. हा अरे सर्वात म्हणजे स्टार्टिंग रे. तू लगा शाळेच्या मागे गेला खरं सांग. दोघ जण माझा मार खाताना सांगते तुला बाल्या तू इथं बस शांत बस हे सोन्या तुला फोन तू फोन लाव 00 लावला ना? 01 ला लाव आता तू इथं शांत बस आणि माझा लय मार खातील बघ कसं असते तुमचं माणसं बॅलन्स का टाकत नाही रे? बॅलन्स नाही म्हणून सांगते बा आता ही. पैसे देऊ आहे तिला बॅलन्स 02 ला लाव माणसांचं शांत बसा आपण उगाच लोकांच्या माणसाने फोन करून सोन्या मारतील लई अरे कन्नड मध्ये बोला. हॅलो रांग नंबर लाग सो अरे पुन्हा पुन्हा लावा लागले पाल्या फोन तुझ्या साईडला लावायला लागला. मग आपण काढणार असेल मी जाऊ काय? हाय ते 8 नंबर मोजून टाकले. काय मावा लावली रे झालं 3 झालं पण झालं. 3 झालं होय होय लागलाच पाहिजे हा बा कुठला आला फोन? हा कुठल्या आवाला फोन लावलायस नाना तुम्हाला नंतर फोन करतो. अरे कोणाला अरे तुझ्या बाला लागला फोन. तू गॅस बिन गेले काय पोरा काय तर मार करशील उगाच तुझ्या बाचा नंबर लागला पण असं ते पुढचं लाव तू लगा सुखानं जगते मला जगू देणार नाहीस काय करावं रे बाल्या बंद लागायला. तुला बी टाकला पाहिजे असं तुमच्या दोघांचीच करामत आहे 2 नंबर ठेवून आलाय तिकडे 2 तास झालं फोन लावायला लागलाय त्या मोबाईल मधला बॅलन्स संपला असेल लगा अनलिमिटेडचा पॅक आहे रे. आता लागा 45 चालू झालेला आहे निकल्या. लागते का बघ अरे राहू दे चल घरला मला आलाय व्हायचा 45 झाला का? झाला असं आलाय लाव दुसरा 46 लगा आलाय नंबर घेऊन 8 हॅलो कुठं लागलाय? बाल्या तुला गुजराती कळते? अरे इथं मराठी कळणार नाही तू
गुजरात लागला गुजराती बोलायला लागली. ठेव 47 ना मग एवढं लास्ट लाव चल घरला बाबा प्रयत्न करा पण रडू नका भले रडा पण प्रयत्न सोडू नका. होती प्रयत्न बिलित्न तिकडं मला आलाय वैताग मला भुका लागली त्या हॅलो कुठं लागला कुठे फोन लागायचा रे कुठं लागलाय बोल की हॅलो हा बोला ना हॅलो साहेब नमस्कार फोन कुठं लागला हो चुकून लागला सर सॉरी फोन लावला रे हे बरा कोण फोन लावलाय आपल्या तू सांगली किती कोणाला फोन लावलाय तो पोलीस वाड्याला बोला सोन्या तू आता मार करायचं काय काढ नको चल घरला मला उठ अगोदर आमच्या अंगावर मास नाही ए बाबा तुला हात धरून 50 कंप्लीट करू उद्या ए 50 नको तुला हात धरून नमस्कार करतो नंबर आहे हो, फोन लागला ना ते नंबर सेव्ह करून ठेव आणि मग मला दे. लाव एखादं लाव अजून. बघ वाल्या त्याला लागला तर ठीक नाही घरला जाऊया ती कमी लय लोड घ्याय नको आणि ज्ञान गेलेले नो हॅलो कुठं लागलाय मुंबईला एक मिनिट होल्ड करावं पनवेलला मुंबईमध्ये पनवेल नाही मग तुला माहित नाही का हॅलो पनवेल मध्ये काय पाटला घरी फोन लागला घरी पाटील पाटील आहे तुला काय माहित आहे पाटील मग नंबरच घ्यायचा नंबर राहिला रे भावा हॅलो पाटलाच्या घरात फोन लागलाय काय ते जान्हवी पाटील ओळखत्या एकच मिनिट काय लागा ते मोठ्या भावान फोन उचलला बोल की मग काय म्हणते बघ नाव कोण बापराव जे हॅलो काय आमची बॉम्ब आहे लागा तुझी गावात सगळं चढती नंबर तर गावला लवकर नंबर सेव्ह कर की परत उपयोगाला येतोय ना मला पाठव ना मला सांग काय नुसता लोटणा काय घ्यायला लागलाय बरे चल जाऊ करला नंबर सेव्ह कर आणि मला पाठव मी नंबर देत नसतो आता सगळं फिटलं मैत्री बित्री लांब राहिली पार्टी किती पहिला नंबर दे मग पाठी देणार तुला नंबर भेटत नाही जा तू कोण कोण तू हाल इथनं वाट अशी सप्पय खाली चाटशे रे काय म्हणला दादा दादा मी खूप ऋण आहे तुमचा माझ्यावर तुमचं माझ्यावर खूप ऋण असं दे दादा नंबर देतो पटत काय पाहिजे बघा काय चल मग देतो ना देतो अरे देतो की पार्टीत काय घेऊन बसलाय रे इकडे तू देत शब्द आहे आपला देणार मग देणार मग चल रे अरे मॅडम देणार की रे चल खाऊ मा कसम घ्या शपथ देतो देतो की रे चल की अरे द्यायची म्हटलंय की द्यायची म्हटलं नाही द्यायची म्हणजे द्यायची काय चालणार आहे आज आज अरे बघ चल तर घराकडे चल पहिला पगार येऊ दे आज कामाला गेलो तू. नंबर देत नसतो का? पार्टी द्या